गोंदिया भंडारा तिरोड़ा नगर परिषद चुनाव वर्ष के अंत में होकर अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप द्वारा लगाई गई बढ़ोतरी कब होगी। गोंदिया भंडारा तिरोड़ा नगर परिषद चुनाव वर्ष के अंत में होकर अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप द्वारा लगाए बढ़ोतरी कम होगी तथा धान उत्पादन किसानों को बोनस भी सरकार देंगे। केंद्र राज्य सरकार योजना भी देंगे, ऐसा पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल जिन्होंने आज पत्र परिषद में जानकारी दी। सतीश पारदी की रिपोर्ट। काल मी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्याला होतो। तिथेही शेतकऱ्यांनी सोयाबीन अतिशय पीक आहे त्याचा झालेल्या नुकसानबद्दलही सांगितलं आणि शेतकरी पाहता आणि समर्थ अजून महाराष्ट्रामध्ये 2-3 दिवस पावसाचा अंदाज आले। प्रार्थना करतो ईश्वरांना की आपल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळो आणि शासनातर्फे सुद्धा माझाही आग्रह आहे। मी पण माननीय पवार नरेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि विनंती केली आहे की आपण शासनाद्वारे जे काही शक्य असेल ते आपण आमच्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी काम करावं। यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दिल्लीला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय कृषी मंत्री सगळ्यांशी त्यांनी भेटून महाराष्ट्राच्या वस्तुस्थितीबद्दल त्यांनी सूचना केली आहे आणि आशा करतो की नक्कीच केंद्र सरकार आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळतील। गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे पण धानाच्या शेतीला काही ठिकाणी वगळता अजून तरी एवढा मोठ्या मात्रामध्ये नुकसान होऊ दिसत नाही। मोठा काही ठिकाणी आहे नक्कीच आहे आणि आपण आशा करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आता यापुढे जर पाऊस असं राहिला तर नक्कीच नुकसान होईल, जास्त होईल। मित्रांनो, आता येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टचा आदेश झाल्यानंतर जे काही नगरपालिका आहे, महापालिका आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका आता संपन्न होणार आहे आणि असा मला वाटते की दिवाळीनंतर त्याची अधिकृत प्रक्रिया सुद्धा सुरू होईल आणि 2-3 टप्प्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत या सगळ्या इलेक्शन पूर्ण होतील। साधारण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या नगरपालिका आहे भवानी त्यामध्ये गोंदिया आहे, तिरोडा आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर आहे, मोहाडी आहे, भंडारा, पवनी आणि साकोली, मोहाडी आणि साकोली अशा 4 नगरपालिका तिथे आणि 2 इथे या 6 नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे। कारण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुका आधी होत गेलेल्या आहेत आणि राज्यात असे 5-6 जिल्हे आहेत तिथे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार नाही। बाकी सगळ्याला ओळखलेल्या जिल्ह्या आणि बाकी ठिकाणी त्या निवडणुका होणार। इलेक्शन कमिशनद्वारा बरेच काही प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे असा माहिती मिळत आहे आणि काही दिवसामध्ये रोस्टर सुद्धा ते आता जाहीर होणार आहे अशी सूचना मिळाली आहे। आम्ही महायुतीमध्ये आहोत, केंद्रात सुद्धा आम्ही एनडीएचे घटक पक्ष म्हणून काम करत आहोत।
लोकसभा आणि विधानसभाच्या या मोठ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमची महायुतीची आमच्या धर्म आहे, एनडीएचा धर्म आहे, ते नक्कीच आम्ही पूर्णपणे पालन केलं आहे, त्यापुढेही करत राहणार आहोत. आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात तेव्हा सगळ्या पक्षामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि त्यांची पण इच्छा असते की त्यांनी निवडणूक करावी. आणि त्या हिशोबाने आम्ही जवळपास आमचाही असा निर्णय म्हणा की जे आमची सूचना आहे आमच्या कार्यकर्त्यांना ते आपण आपल्या स्तरावर तयारी करा.